एखादी मुलगी आता रेप केसेस किंवा अपहरण हा प्रकरण होत चाललेले आहे. काही काही वेळेला असं होतं की ती लाईन बिझी येते. तर त्यावेळेला काय पोलीस परत फोन करतात किंवा ती सिच्युएशन इतकी हँडल करण्यासारखी नसते त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, की आता मला फोन फिरवायचा आहे आणि काही वेळेला ती लाईनच बिझी असते. अशा वेळेला काय तुम्ही सजेस्ट कराल? सुषमा, मी तुम्हाला ते करेक्ट करू इच्छिते. हं. लाईन बिझी अशा तक्रारी आजपर्यंत 112 वर माझ्या माहितीत तर नाही. कदाचित तक्रारी नाही आल्या, पण त्या पोझिशनला जेव्हा करतात फोन करतात तेव्हा एंगेज वगैरे किंवा असं होतं नाही, तेव्हा नाही, नाही. पोलिसांकडे काही असतं का त्यांना रिकॉल किंवा करण्याची सिस्टम किंवा काय असं असतं का? नाही, ॲक्च्युली इतक्या लाईन उपलब्ध आहेत की हं. लाईन बिझी येत नाही. हां, बरं. हा मुद्दा असतो की जेव्हा पुढचा व्यक्ती तो फोन उचलतो, तर तो त्याचे इंट्रोडक्शन देतो. तुमचा फोन चुकीच्या जागी लागला नाही, ह्याची तुम्हाला खात्री देण्याकरताचं ते इंट्रोडक्शन असतं. तुम्हाला त्रास देण्याकरताचं नाही. तुम्ही त्यांना थांबवू शकता. माझी एमर्जन्सी आहे, मी ह्या ठिकाणी आहे, एवढी जरी तुम्ही माहिती दिली आणि परत तुम्ही त्या संदर्भातला कॉल केला, तरीही तो कॉल रिसीव्ह होऊन तुमच्याकरता मदत पाठविल्या जाते. आणि कारण की इतके केसेस होतात त्याच्यामुळे 112च्या व्यतिरिक्त अजून काही नेवर नो आपल्या माध्यमातून लोकांना अजून कळेल. 100 हा पूर्वी नंबर होता. हं. 100 आजही अस्तित्वात आहे, परंतु आता आपण त्याला 112 केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राकरता तो नंबर एकच आहे. कुठूनही तुम्ही तो कॉल करू शकता. तुम्ही मुंबईमध्ये बसून नागपूरच्या व्यक्तीकरता सुद्धा तो कॉल करू शकता. ओके. म्हणजे दुसऱ्या फक्त स्टेट हां, पण स्टेटनुसार तुम्हाला ते सांगावं लागेल, की नेमकी कुठे आहे कुठली आणि जागा. तिथला जवळचा कुठला तरी नंबर रेफरन्स करता तुम्हाला द्यावा लागेल. ओके. म्हणजे पोलिसाला पोचते तुमच्यापर्यंत मदतीकरता पोचताना अडचण होऊ नये हं. आणि ह्याकरता. एक्झॅक्ट पोझिशन हां, सांगणं महत्त्वाचं हां. आहे. ॲड्रेस वगैरे बरोबर. आता जेव्हा अपराध होतो, ह्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये FIR आहे, रिपोर्ट आहे आणि कंप्लेंट. या सगळ्यांमध्ये काही फरक आहे का? हो, ॲक्च्युली जो फरक आहे तो तुम्ही कुठे तक्रार द्यायला जातो आहे ह्यामध्ये आहे. तुमच्यासोबत नेमकं काय झालं ह्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावर करावयाची प्रक्रिया किंवा ॲक्शन ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे समजा मी जाऊन एक तक्रार देते आहे जी की 2 व्यक्तींमधल्या भांडणाची आहे. ज्याला खूप काही असं झालेलं नाही किंवा शिवीगाळीचं आहे. तर तो समजा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, तर मी तक्रार ती तोंडी देते. म्हणजे कुठलाही व्यक्ती तो तोंडी तक्रार देतो. त्याच्यानंतर ती लिखितमध्ये घेतल्या जाते. कारण तो कॉग्निझेबल ऑफेन्स नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं कॉग्निझन्स अगदी म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलं तसं खूप मोठ्या प्रमाणावर नाही घेतल्या जात. ती झाली तक्रार. त्या व्यतिरिक्त तुम्ही कोर्टामध्ये तक्रार द्यायला जाऊ शकता. म्हणजे ज्याला आपण तुम्ही कंप्लेंट म्हणालात, तर समजा पोलिसांनी तक्रार नाही घेतली किंवा अदरवाईज तुम्ही पोलिसांकडे गेलेच नाही, पण तुम्ही डायरेक्टली कोर्टाकडे जाऊ शकता. ओके. म्हणजे डायरेक्टली जाऊ शकतात. कारण हां. पहिली पायरी तर पोलीस स्टेशनच गाठतो आणि आता जसं माणूस. मी सांगितलं की नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये हं. पोलिसांकडे खूप काही करण्याचे अधिकार नाहीत. तर त्यामध्ये त्या तुमच्या तक्रारीचा जो फॉर्मॅट आहे त्यातच नमूद केलेलं असतं की तुम्हाला कोर्टाकडे जाण्याची समज दिलेली असते. तर बरं. त्याकरता पण तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. आणि FIR जेव्हा काहीतरी मोठं घडतो, जेव्हा काहीतरी मोठा अपराध घडतो, तेव्हा FIR दाखल FIR. केल्या जाते. ओके. आणि हे सगळंच साधारणतः तुम्ही तक्रार लेखी देऊ शकता किंवा तोंडी पण देऊ शकता. FIR बद्दल पण तुम्ही तोंडी पण सांगू शकता, लेखी. FIR मध्ये पण तुमची जी आहे सही घेतल्या जाते. NCR मध्ये पण तुमची सही जी घेतल्या जाते आणि ॲप्लिकेशनमध्ये पण तुमची सही घेतल्या जाते. फक्त हे 3 नावं आहेत जे तुम्ही कुठे तक्रार करता, कशाच्या संबंधी तक्रार करता आणि त्याच्या संबंधात पोलिसांकडे किती अधिकार आहे यानुसार ते फक्त नाव बदललेलं आहे. काही कन्सेप्ट्स आहेत ज्याच्यामध्ये IPC आणि CRPC या दोघांमध्ये काय अंतर आहे? IPC म्हणजे इंडियन पिनल कोड, म्हणजे ज्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, ज्या अंतर्गत त्या गुन्ह्याचं अन्वेषण आणि त्यानंतर कोर्टामध्ये त्या संदर्भात होणारा न्यायनिवाडा ह्याची प्रक्रिया दिलेली असते. म्हणजे साधारणतः सामान्य माणसाचा संबंध हा IPC किंवा BNSशी येतो ओके. आणि म्हणजे पोलिसाचा संबंध हा IPC, CRPC, BNSS या सगळ्याशी येतो आणि कोर्टाचा संबंध मुख्यत्वे CRPC आणि BNSSशी येतो. ओके.
आणि काही वेळेला असं लक्षात येतं की पोलीस जसं आता पोलीस आहे आणि त्यांची वर्दी घातलेली आहे तर कुठलाही व्यक्ती त्यांच्यावर हात उगारू शकत नाही. पण काही वेळेला आपल्याला लक्षात येतं की पोलीसही सामान्य माणसांच्या अंगावर हात उगारतात. बरेच असे व्हिडिओज आणि काय काय व्हायरल झाले आहेत. हे कितपत योग्य आहे? नाही, हे बघा, आपल्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्येच व्हायलेन्सला मान्यताच काही नाही आहे. हां. काही एक्सेप्शनच्या व्यतिरिक्त, म्हणजे मला स्वतःचा डिफेन्स करायचा आहे किंवा मला कोणत्या व्यक्तीचा डिफेन्स करायचा आहे, मला माझ्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे किंवा कोणाच्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे, ह्या व्यतिरिक्तचा व्हायलेन्स कुठेच अलाउड नाही आहे. हे कॉन्स्टिट्यूशनली आहे. मग पोलीससुद्धा त्याच गोष्टींना लागू पडतो. त्याला कोणाचा तरी डिफेन्स करायचा आहे किंवा स्वतःचा डिफेन्स करायचा आहे, त्याला कोणाच्या तरी प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीचा डिफेन्स करायचा आहे, किंवा जनरली त्याला असं वाटतं आहे की हे मी न केल्याने किंवा हा व्यक्ती मी काबूत आणू शकत नाही, ह्याला मी फोर्स वापरल्याशिवाय मी काबूत आणू शकत नाही, ही शक्यता जिथे असते तिथे तो त्याचा वापर करू शकतो आणि तो त्याला जस्टिफाय पण करू शकतो. पण या सगळ्या ह्याच्यात सर्वसामान्य माणसांना कायदा कितपत माहीत असायला हवा. कारण त्याच्यामध्ये 160 164 असे काही काही कलमा आहेत. पण त्या सामान्य लोकांना कशा माहीत असायला पाहिजे? त्याच्याबद्दल तुम्ही कसं समजून सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? मी तुम्हाला तेच सांगते की ह्या संदर्भात बरेच वर्कशॉप झाले. समजा ते वर्कशॉप लोकांनी, म्हणजे आता मी जसं सांगितलं की प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये समजा वर्कशॉप होतो आहे, त्याला तुम्ही समजा अटेंड केलं असतं तर तुमचे प्रश्न आले असते आणि आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकलो असतो. कायदा ही खूप मोठी संकल्पना आहे. तुमच्याशी संबंधित मला जरी वाटलं की ही बाब मला महत्त्वाची वाटते, पण तुम्हाला ती नाही वाटली, तर तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही मला विचारू शकता आणि ते सांगणं हे माझं कर्तव्य आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की काही गुन्हे होतात आणि थोडा बहुत जे काही असेल, नॉलेज असेल समोरच्या व्यक्तीला, अपराधीला म्हणा, आपण डायरेक्टच बोलूया, तर तो वॉरंट मागतो. तो वॉरंट किती महत्त्वाचा आहे आणि तो वॉरंट पोलिसांना कोण इश्यू करतं? म्हणजे डायरेक्ट पोलीस ते देतात? कारण आपण हे जनरली मूव्हीजमध्ये वगैरे फक्त एवढंच बघितलेलं आहे. पण ते प्रत्यक्ष आता आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना कळावं म्हणून हा प्रश्न, की वॉरंट हे काय आहे आणि ते डायरेक्टली पोलीस लोकं देऊ शकतात का? नाही, वॉरंट हा जो असतो हा कोर्टाकडून इश्यू होतो, त्याच्याकरता पोलिसांना कोर्टाकडे जावं लागतं. पण कुठलाही महत्त्वाचा म्हणजे मोठा गुन्हा ह्यामध्ये आरोपीला अटक करण्याकरिता, म्हणजे समजा आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे, समजा आरोपी साक्षीदारांना गाफील करण्याची शक्यता आहे, समजा आरोपी तिथून जे एव्हिडन्सेस आहेत ते गायब करण्याची शक्यता आहे, समजा विटनेसेसना तो धमकवण्याची शक्यता आहे, समजा तो पीडिताला अजून काही करण्याची शक्यता आहे किंवा तो अजून कुठला मोठा अपराध करण्याची शक्यता आहे, या सगळ्याचं कारणांकरता पोलीस आरोपीला अटक करू शकतात आणि त्याकरता वॉरंटची आवश्यकता नाही. तो युनिफॉर्ममध्ये या विदाऊट युनिफॉर्ममध्ये महत्त्वाचा आहे? हां, युनिफॉर्ममध्ये जेव्हा तो आहे, जेव्हा तो एक्झिक्युटिव्हमध्ये आहे तेव्हा तो युनिफॉर्ममध्ये असेल. आता आपल्याकडे अशा बऱ्याच सिस्टम आहेत. समजा CID घेतलं किंवा CBI घेतलं, तर हे लोक युनिफॉर्ममध्ये नसतात, किंवा NIA घेतलं ते सिव्हिलमध्ये असतात, तर ते जाऊन आय कार्ड दाखवतात. जेव्हा युनिफॉर्ममध्ये आहे तेव्हा त्याची नेम प्लेट तुम्हाला दिसती आहे, तर ते नाव आणि त्याचा हुद्दा तुम्हाला दिसतो आहे, याच्यावरचे जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावरून तुमच्या ते लक्षात येत आहे, ते तुम्ही नोंद करता आहे. मी तुम्हाला फक्त तुमच्या अटकेची कारणं सांगणं अपेक्षित आहे. पण मी समजा सिव्हिलमध्ये असेल तर मी माझं आय कार्ड तुम्हाला दाखवणार, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं, ते समजून घ्यायचं, तरी पण मी तुम्हाला तुमच्या अटकेची कारणं सांगणं अपेक्षित आहे. डिरेक्टली तो त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो? हो पोलीस. हो, तो अपराध कसा आहे, शक्यता काय आहे, ह्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. वॉरंट हा कधीच आवश्यक नाही. पोलिसांना तो अधिकार CRPCनी किंवा BNSSनी दिलेला आहे. डायरेक्टली दिलेलं आहे. ओके. आणि महिला आरोपी जर असेल तर त्याच्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत? हो, या गाईडलाईन आपल्याकडे पूर्वीपासूनच आहेत की संध्याकाळी 6 नंतर आणि सकाळी 6च्या आधी, म्हणजे सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी आपण महिलेला अटक करू शकत नाही. पण त्याहीमध्ये समजा तशी परिस्थिती आहे, मी जसं आता तुम्हाला सांगितलं की ह्या इतक्या साऱ्या बाबी त्याच्यामध्ये येतात आणि समजा पोलीस अधिकाऱ्याला वाटलं की नाही हे करणं खूप गरजेचं आहे, तर ते कोर्टाकडून तशी परवानगी घेऊन ते करू शकतात. आणि तिथे लेडी कॉन्स्टेबल किंवा हां, हे पण हे महत्त्वाचं अगदी असेल ना? बरोबर आहे.